नमस्कार, मी तनया. न्यूज अनकटच्या पुणे कनेक्टमध्ये आपलं स्वागत. पाहूयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क दौंड विभागानं अवैध मद्य वाहतुकीविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. दौंड तालुक्यातील वासुंदे येथील वासुंदे पुलाखाली एका आलिशान कारमधून होणाऱ्या विदेशी दारूची तस्करी पथकानं रोखली असून या कारवाईत 6,52,240 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. फरार आरोपी श्रीनाथ माने व त्याचे साथीदार यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949च्या विविध कलमान्वये मानवी जीवितास धोका निर्माण करणे आणि बनावट मद्यासाठा बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. यशवंत साखर कारखाना जमीन विक्रीला संचालक मंडळासह अजितदादा पवार हे जबाबदार असून 200 कोटींचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते विकास लवांडे यांनी केला. यशवंत सहकारी साखर कारखाना थेऊर येथील 100 एकर जमीन संचालक मंडळांनी बनावट कागदपत्रे तयार करून मृत सभासदांच्या सह्या करून खोटे प्रोसिडिंग तयार करून शासनाची दिशाभूल करत जमीन विक्री करण्याचा घाट घातल्याचा आरोप लवांडे यांनी केलाय. या जमिनीचे बाजार मूल्य 512 कोटी असून केवळ 299 कोटीमध्ये जाणीवपूर्वक हा व्यवहार ठरवला असल्याचं त्यांनी सांगितलं. ॲडव्होकेट मंगेश ससाने आणि विकास लवांडे यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली आहे. जागतिक शौचालय दिनानिमित्त स्वच्छता आणि प्रतिष्ठेसाठी सामूहिक जबाबदारी या संकल्पनेवर आधारित स्वच्छता जागरूकता सप्ताहाचा समारोप पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक सभागृह घोले रोड येथे उत्साहात झालाय. पुणे महानगरपालिकेच्या मुळा मुठा प्रदूषण नियंत्रण प्रकल्पाअंतर्गत शेल्टर असोसिएट्स आणि इकोसन सर्व्हिसेस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं हा प्रकल्प राबवण्यात आलाय. परम प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक तथा मुख्य अभियंता जगदीश खानोरे यांनी जलप्रदूषण रोखण्यासाठी नागरिकांच्या सवयींमध्ये बदल करण्याची गरज अधोरेखित केली आहे. या कार्यक्रमात पीएमसी अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वर्षभर महापालिकेचा बायो सीएनजी प्रकल्प बंद ठेवण्याचा आदेश भाजपच्या एका नेत्यानं दिल्यानं संबंधित ठेकेदार कंपनीला नुकसान भरपाई पोटी ही रक्कम देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीनं मंजूर केलाय. चौकशी समितीनं केलेल्या तपासणीनंतर 2,81,00,000 रुपये नुकसान भरपाई देण्याचे निश्चित करण्यात आलंय. वर्गीकरणाच्या माध्यमातून ही रक्कम ठेकेदाराला देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला होता. या प्रस्तावाला स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. पुण्यातील नामांकित लोकसत्ता लोकांकिका ही स्पर्धा लवकरच आयोजित केली जाणार असून या स्पर्धेची पुणे विभागीय प्राथमिक फेरी 6 आणि 7 डिसेंबर रोजी रंगणार आहे. त्यासाठी महाविद्यालयांच्या संघांना 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे. एका बड्या नेत्याच्या नातेवाईकांना उभारलेल्या 20 गुंठे जागेवरील रिसॉर्ट तसेच फार्म हाऊससह खडकवासला पवना धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील बेकायदा दारूभट्ट्या जमीनदोस्त करण्यात आल्या. धमक्या आणि राजकीय दबावाला बळी न पडता जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार जलसंपदा विभागानं ही कारवाई केली आहे. दरम्यान खडकवासला, पानशेत, वरसगाव, कासार, साई, पवना या जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील किमान 300 अतिक्रमणे आणि बेकायदा बांधकामे हटवण्यात आली आहेत. वाकडमध्ये 3 दिवसीय श्रीकृष्ण लीला कथा सोहळा रंगणार असून जगप्रसिद्ध आध्यात्मिक प्रवक्त्या जया किशोरी दिदी यांच्या कंठातून साकार होणाऱ्या 3 दिवसीय श्रीकृष्ण लीला मायरा कथा सोहळ्याचं भव्य आयोजन करण्यात आलंय. अंतरीचा कृष्ण जागूया, कृष्णमय होऊया या भावस्पर्शी संदेशासह हा आध्यात्मिक उत्सव 24 ते 26 नोव्हेंबर दरम्यान सायंकाळी 6 वाजता रंगणार आहे. हा सोहळा भाजपा पिंपरी चिंचवड शहराचे उपाध्यक्ष राम वाकडकर यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून आकार घेत आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजप स्वबळावर लढणार की महायुतीसोबत याबाबतचा निर्णय शहरातील कोअर कमिटी स्थानिक परिस्थितीचा अभ्यास करून घेईल. त्यानंतर हा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पाठवला जाईल आणि अंतिम निर्णय तिथे होईल असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केलंय. चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात शनिवारी पिंपरी चिंचवड शहर भाजपचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी चव्हाण यांनी पक्षाच्या निवडणूक धोरणाबाबत महत्त्वाचे संकेत दिलेत. पुणे महापालिका आरोग्य विभागातील परिमंडळ आरोग्य अधिकारी पदाच्या पदोन्नती प्रक्रियेतील वादंग आता शमण्याची चिन्ह आहेत. कारण या पदाच्या अनुभवाच्या अटीवर जे आक्षेप घेण्यात आले होते ते दूर करण्यात आले आहेत. शिवाय सेवा नियमावलीत सुधारणा करण्यात आली आहे. याबाबतच्या प्रस्तावाला नुकतीच महिला बालकल्याण समिती आणि मुख्य सभेनं मान्यता दिली आहे. त्यानुसार क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारीच्या ऐवजी वैद्यकीय अधिकारी अशी अट टाकण्यात आली आहे.
महापालिका अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी सहाय्यक आयुक्त यांच्या कामकाज व्यवस्थेत बदल केलाय। याबाबतचे आदेश नुकतेच जारी करण्यात आले असून दरम्यान जेजुरी नगर परिषदचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले यांची पुणे महापालिकेत सहाय्यक आयुक्तपदी प्रतिनियुक्तनं नियुक्ती करण्यात आली आहे। अतिरिक्त आयुक्त यांच्या आदेशानुसार इंद्रायणी करसे यांना कर आकारणी आणि कर संकलन विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे। या बातमीसह वेळ झाली आहे पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबायची। तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट।